शाळेचे घंटेनं नाही तर शिक्षकाच्या आवाजानं प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास आहे तो सुरू होत असतो। मात्र करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ प्राथमिक शाळेमध्ये आहे ते शिक्षकच अपुरे असल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। सध्या मी या शाळेच्या परिसरात उभी आहे। खरं तर या शाळेमध्ये 1ली ते 5वी या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फक्त एकच शिक्षक आहेत। एकाच शिक्षकांच्या खांद्यावर आहे ते। एकूणच या 1ली ते 5वी मधील 55 ते 60 विद्यार्थ्यांचा भार आहे तो त्यांच्या खांद्यावर पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या पाहू शकतोय की या ठिकाणी 3री ते 5वी या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकच शिक्षक आहेत आणि खरं तर 1ली ते 3री ते 5वी विद्यार्थी ते एकाच वर्गामध्ये बसले आहेत आणि याच एकाच वर्गामधील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहे ते एकच शिक्षक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर कळंबेतील या शाळेची परिस्थिती अन्य शाळांमध्ये देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे मुख्याध्यापक बसण्याचं जे हॉल असेल किंवा शिक्षकांना बसण्यासाठी जे ऑफिस आहे ते देखील रिकाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतोय की खरं तर मुख्याध्यापकच नसल्याने आहे ते देखील शिक्षक आहे ते पूर्णपणे याचा फटका आहे तो विद्यार्थ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पुढच्या शनिवारी म्हणजेच 11 तारखेपासून आहे ते 3री ते 4थी या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे ती सुरू होणार आहे। या संपूर्ण परीक्षेचा भार आहे तो एका शिक्षकांवर पडला आहे। 3री ते 5वी या विद्यार्थ्यांचा अभ्यास एका शिक्षकाने परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कसा घेतला असेल किंवा कसं अभ्यास घेणार आणि हे सर्व विद्यार्थी परीक्षेची तयारी कशी करणार मोठं प्रश्न आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की इथल्या एका वर्गाला देखील कुलूप घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर विद्यार्थ्यांची संख्या या शाळेमध्ये कमीच आहे। मात्र गावातील पालकांच्या वतीनं आहे ते शिक्षक शाळेत नसतील तर विद्यार्थी या ठिकाणी कसं पाठवणार हे चित्र आपल्याला या ठिकाणी पालकांच्या वतीनं आहे ते सांगण्यात येत आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आहे ते जेवणाची व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात येते। आता आपण जाऊया की 1ली ते 2रीचा जो वर्ग आहे ते त्या ठिकाणी एकच स्वयंसेवक शिक्षक आहेत ते या ठिकाणी आपल्याला शिकवताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की 1ली ते 2री आहे ते विद्यार्थी एकाच वर्गात आहेत आणि स्वयंसेवक शिक्षक आहेत ते खरं तर या ठिकाणी शिकवत आहेत। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आहे ती या शाळेच्या वतीनं आहे किंवा ग्रामस्थांच्या वतीनं आहे ती शिक्षकांची मागणी आहे ती करण्यात आली होती। मात्र ही अधिकाऱ्यांच्या वतीनं असतील शिक्षण अधिकाऱ्यांच्या वतीनं असतील या ठिकाणी शिक्षकांचा अभाव आहे ते दिसून येत आहे। यासोबतच या ठिकाणी स्वयंसेवक शिक्षक शिकवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर त्यांना देखील शासनाच्या वतीनं आहे ते अधिकृतरित्या या ठिकाणी कंपल्सरी आहे ते पाठवण्यात आलं नाही। या ठिकाणी अनेक वर्ग आहे इयत्ता 1ली असं या वर्गावर लिहिलं आहे। मात्र संपूर्णपणे रिकामा हा वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी बेंच आहेत मात्र विद्यार्थी ह्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत। खरं तर 1ली ते 2रीचा वर्ग आहे तो पलीकडे सुरू आहे आणि त्याच वर्गामध्ये आहे ते विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 1ली ते 2री हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो। याच वयामध्ये आहे ते विद्यार्थी शिक्षण म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात। मात्र सध्या विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी जे शिक्षक हवे असतात तेच या ठिकाणी नसल्याचं चित्र आपल्याला सध्या आहे ते पाहायला मिळत आहे। खरं तर खरं तर ग्रामस्थांच्या वतीनं अनेक वेळा आहे ती मागणी करण्यात आली होती। मात्र तरीही एका शिक्षकावर आहे ते शिक्षणाचा भार या ठिकाणी पडल्यानं पाहायला मिळते। आम्ही जेव्हा सकाळी आलो तेव्हा या ठिकाणी जे शिक्षक एक होते ते देखील नव्हते। शाळेत शिक्षक नसल्याने आहे ते विद्यार्थीचा दंगा आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता। खरं तर एकीकडे 1ली 2रीचा वर्ग आहे एकीकडे 3री ते 4थीचा वर्ग आहे। मात्र एकाच शिक्षकाने या दोन्ही वर्गांना कसं सांभाळणार ह्या मोठा प्रश्न आहे ते या ठिकाणी उपस्थित होत आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आणि पालक आहेत त्यासोबतच शाळेचे अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की एकंदरीतच या ठिकाणची काय परिस्थिती आहे। काय सांगाल? खरं तर एकाच शिक्षकावर आहे ती शाळेचा भार आपल्याला असताना इथं पाहायला मिळत आहे। 55 ते 60 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। मात्र शिक्षकांचाच आवाज या ठिकाणी कमी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळते। कसं पाहताय? 100% कारण काय झालं माहिती आहे, गेली 1.5 वर्ष आम्ही मागणी करतो शिक्षकांची। कारण का 30 जूनला एक शिक्षिका रिटायरमेंट झाल्यात
परत दिपावळी सुट्टीत एक शिक्षिका बदली झाल्यात, परत 31 जानेवारीला परत दुसरे शिक्षक होते ते पण रिटायरमेंट झालेत. आता एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे मुलांचं होणारं नुकसान हे निंदनीय आहे. जेणेकरून आता पहिलीचा वर्ग जे ऍडमिशन व्हायला पाहिजे होते त्या पट्टीत ऍडमिशन झालेले नाहीत. कारण का पालकांच्यापर्यंत पोहोचलं तरी पालकांमध्ये शिक्षक तुमचे नाहीत, त्यामुळे मुलं घालून तर काय उपयोग आमच्या शाळेत. अशा तऱ्हेने शाळा बंद करण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी पालक आहेत, आपण त्यांनाच विचारूया. एक पालक म्हणून काय सांगाल? खरं तर शिक्षकच या ठिकाणी नाही आहेत, त्यामुळं पालकांच्याकडून देखील विद्यार्थ्यांना इथं ऍडमिशन करण्यासाठी जी तक्रार आहे ती आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळत आहे. कसं पाहताय? आता इथं सगळा विषय बघता आपला की शिक्षकच नाही आहेत. गेल्या वर्षीपासून बघतोय आम्ही की इथं शिक्षक नसल्यामुळं मी स्वतः पालक असून माझ्या मुलग्याला इथं शाळेत घालायचं का नाही. आता 5 वर्ष जर माझ्या मुलग्याला मी इथं घालवलं तर इथं माझ्या मुलग्याला शिक्षण मिळेल का खरं तर, आणि शाळा चालू राहील का, हा संभ्रम निर्माण झालाय. आणि इथं शिक्षकच देणं झाल्यात आपले वरचे अधिकारी लोक, तर आम्ही मुलं इथं भरती करायची का आम्ही खाजगी शाळा हुडकायच्या, हे विषय मोठा झालेला आहे. काय सांगताय तुम्ही? खरं तर अनेक विद्यार्थ्यांचं असेल किंवा पालकांचं असेल स्वप्न असतं की आपल्या मराठी शाळेमध्ये विद्यार्थी शिकला पाहिजे, मात्र आज इथं शिक्षक नसल्याने त्यांच्यापुढे देखील मोठा प्रश्न आहे, तो या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतो. होय ते माझं काय मत आहे शासनालाच मी विचारतो. आज शासन असो किंवा अधिकारी वर्ग असो, जिल्हा परिषद पंचायत समिती, आमच्या जर शाळा टिकल्या तर त्यांच्या नोकऱ्या टिकतील, हे मला तिथं म्हणायचं आहे. आम्ही एवढा पाठपुरावा करून आमची अजिबात तिने दखल घेतलेली नाही. शिक्षण कसं होणार आमच्या शाळेत आणि शाळा टिकणार कशा? आज ते प्रत्येक वेळी आम्हाला 2 दिवसांना एक शिक्षक देतात, परत दुसरा शिक्षक देतात, असं त्यांचं प्रशासनाचं चालू आहे. आणि प्रशासनाची चूक आहे, सगळी जबाबदारी. आम्ही काय करणार? आम्ही काय करू शकतच नाही ना. प्रत्येक वेळी आम्हाला चाल ढकल, आता 2 वर्ष झालं चाल ढकल आमच्या शाळेवर फक्त चालू आहे. आम्ही काय म्हटलो, आम्हाला तात्पुरता द्या पण एकच शिक्षक द्या आम्हाला. प्रत्येक वेळी 2 आज एक येणार, उद्या एक येणार. आज शिक्षक झालेले नाहीत, आज एकच शिक्षक आहे. आत्ताच आपल्यासोबत शाळेचे अध्यक्ष असतील किंवा पालक असतील, त्यांची प्रतिक्रिया आपण एकंदरीतच जाणून घेतलो. कळंबे तर्फे येथील प्राथमिक शाळेमधली जी अवस्था आहे अशीच अवस्था आहे ती अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शिक्षकांना अभावी विद्यार्थ्यांचं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामस्थ असतील, अनेक जागृत नागरिक असतील, यांच्या वतीनं शिक्षकांची मागणी जोरदार होत आहे, मात्र शासनाच्या वतीने आहे ते दुर्लक्ष झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर 1ली ते 5वी हे विद्यार्थी घडवण्याचं महत्त्वाचा टप्पा असतो, मात्र या ठिकाणी शिक्षकांच्या वतीनं या विद्यार्थ्यांच्या मध्ये संस्कार असतील, समाजामध्ये चांगलं विद्यार्थी घडवण्याची पहिली पायरी असते, मात्र शिक्षकच या ठिकाणी नसल्याने आहे ते विद्यार्थी शिक्षणासोबतच हे संस्कार असतील, समाजामध्ये वावरण्याची जी काही त्यांची पहिली पायरी असते तेच विसरण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे पाहायला गेलं तर अशा अनेक शाळा आहेत ज्या ठिकाणी शिक्षकच नसल्याने शिक्षणावरच अन्याय होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. परीक्षा तोंडावर आली आहे, विद्यार्थ्यांच्याकडून अभ्यास कसा करून घेतला जाणार आहे आणि याच परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा निकाल कसा लागणार याकडे देखील पालकांचं आहे ते लक्ष लागून राहिलं आहे. खरं तर शिक्षणाधिकारी असतील किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी असतील याकडे लक्ष देऊन या सर्व शाळांमध्ये आहे ते शिक्षक पाठवावे अशी विनंती आहे ते ग्रामस्थांच्या वतीने यावेळी करण्यात येते. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.